सो लेट्स कंटिन्यू. ऑडिबल, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळं? माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? माझा आवाज येतो का बघा, सांगा. आकाश, Yes, sir, you're audible. येस ऑडिबल ना, फाईन. सो लेट्स कंटिन्यू. ही रिॲक्शन पुन्हा समजून सांगतो, इंटरप्शन झालं त्या व्हिडिओमध्येच. तर बघा, या केसमध्ये आपण काय करू, हवं अगदी बेसिक पासून सुरुवात करू, एकदम मिथेन पासून सुरुवात करू, मग मोठ्या रिॲक्शनकडे जाऊ आपण. समजा आपण काय करतोय आता, रिॲक्टंट साईडला आपण कन्फर्म कोण वापरतोय, हायड्रोकार्बन वापरतोय. हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे कोण असतं हे आपण क्लास 11 मध्ये बघितलं होतं, ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बनमध्ये अल्केन सुद्धा असतात. अल्केन, अल्किन आणि अल्काइन हे असतात हायड्रोकार्बनचे पार्ट. मग त्याच्यातला आपण समजा अल्केनचा विचार करतोय. मी एक बेसिक अल्केन घेतो, जो आपण इथे दाखवलाय, सपोज CH4. आणि या CH4 मध्ये समजा मी क्लोरीन ऍड करतोय, याचं मी क्लोरिनेशन करतोय इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ऑर अल्ट्राव्हायोलेट लाईट. तर बघा आता या केसमध्ये काय होतंय, जेव्हा आपण त्याचं क्लोरिनेशन करतोय, आपण काय करत असतो, तर या कार्बनला जे 4 हायड्रोजन आहेत, त्या 4 हायड्रोजन पैकी तुम्ही एक हायड्रोजनला रिमूव्ह करतात. ओके. आणि त्याच्या जागेवर तुम्ही काय करतात, क्लोरीनला ऍड करतात. म्हणजे हा HCl बाहेर पडणार, HCl निघून गेला आणि त्या हायड्रोजनच्या जागेवरती तुम्ही एका क्लोरीनला ऍड करताय, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट कसं मिळेल बघा, CH3 आहे तसाच, फक्त तुम्हाला एक काय करायचं आहे, क्लोरीन जोडायचं आहे, आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे, HCl. आता होतं काय, की ही जी काही क्लोरिनेशनची प्रोसेस आहे, ही काही इमिजिएटली स्टॉप होत नाही, ही प्रोसेस कंटिन्युअसली सुरू असते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पुन्हा क्लोरीन टाकला, तर पुन्हा होणार काय, की एक हायड्रोजन रिप्लेस होऊन पुन्हा एक क्लोरीन ऍड होणार, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रोडक्ट असं मिळेल, CH2Cl2. याच्यामध्ये मी समजा पुन्हा क्लोरीन टाकला, याच्यामध्ये मी समजा पुन्हा क्लोरीन टाकला, पुन्हा एक हायड्रोजन रिप्लेस होईल, एक क्लोरीन ऍड होईल, तुम्हाला प्रोडक्ट मिळणार CHCl3. ओके. आणि समजा मी तरीही पुन्हा अजून यात क्लोरीन टाकला, तर तुम्हाला फायनली प्रोडक्ट काय मिळणार, CCl4. यांचे नावं सुद्धा आहेत. जो आपण पहिला वापरलाय त्याचं नाव काय होतं, मिथेन. आपण मिथेनचं क्लोरिनेशन केलं, तर पहिल्या स्टेपला तुम्हाला मिळालंय, दिस इज क्लोरोमिथेन. तुम्हाला जे प्रॉडक्ट मिळालं आहे त्या प्रॉडक्टचं नाव काय आहे, क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेनचं फर्दर क्लोरिनेशन होतंय, तुम्हाला मिळतंय डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेनचं फर्दर क्लोरिनेशन झालंय, तुम्हाला मिळालंय ट्रायक्लोरोमिथेन. ट्रायक्लोरोमिथेन. आणि या ट्रायक्लोरोमिथेनचं पुन्हा क्लोरिनेशन झालं, तुम्हाला काय मिळालं, टेट्राक्लोरोमिथेन. टेट्राक्लोरोमिथेन. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन टेट्राक्लोरोमिथेन. सो हे डेरिव्हेटिव्ह आहेत, हे सगळे डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचे, मिथेनचे. म्हणून ते प्रत्येक वेळेस तुम्हाला मिथेन नाव दिसतं आहे. ओके. प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे मिथेन नाव दिसतंय. ऑल आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन, ऑल आर ऑब्टेन फ्रॉम द मिथेन. हे मिथेन पासूनच मिळाले. फक्त आपण काय केलं, मिथेन मधला एक एक हायड्रोजन कमी करत गेलो आणि एक एक क्लोरीन काय केलो आपण, ऍड करत गेलो. तर ही जी प्रोसेस तुम्ही बघताय, या प्रोसेसला आपण बोलतोय क्लोरिनेशन प्रोसेस. या प्रोसेसला आपण काय बोलतो, क्लोरिनेशन प्रोसेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन प्रोसेस. आता क्लोरीन हा एक प्रकारे हॅलोजन आहे. मग काही लोक या क्लोरिनेशनला हॅलोजनेशन सुद्धा बोलतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलोजनेशन. दिस क्लोरिनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलोजनेशन. ओके. मग याच्यामध्ये समजा आता मी तुम्हाला एक वेगळी रिॲक्शन दाखवतो, 2 कार्बन असलेल्या रिॲक्शन दाखवतोय. समजा मी रिॲक्शन अशी घेतली, CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलचं नाव काय आहे, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथेन. इथेन मध्ये आपण काय करतोय, पुन्हा क्लोरीन ऍड करतोय. आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन येणार, की हा क्लोरीन तुम्ही ऍड करताय, हा क्लोरीन तुम्ही फर्स्ट कार्बनला द्यायचा आहे की सेकंड कार्बनला द्यायचा आहे. आपण काय करू, समजण्यासाठी इथे कॅटलिस्ट तर सेमच आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा सनलाईट तुम्ही काही वापरा. सो आपण काय करू, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज आपण इथे दोघं केसेसचा स्टडी करू, केस नंबर 1, केस नंबर 2. समजा काही मुलांना असं वाटलं, की मला क्लोरीन ऍड करायचं आहे पहिल्या कार्बनला. जर मी पहिल्या कार्बनला क्लोरीनला ऍड करणार असेल, तर मला तिथून एक हायड्रोजन कमी करावं लागेल. म्हणजे जर मी इथला एक हायड्रोजन कमी केला, तर त्याच्या जागेवरती क्लोरीन आपण ऍड करणार, जेणेकरून मला पहिलं प्रोडक्ट काय मिळणार, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH2. बघा त्या CH3चं काय झालंय, CH2 झालंय, कारण आपण एक हायड्रोजन कमी केलाय. आणि एक हायड्रोजन कमी करून आपण त्याच्या जागेवरती काय टाकलंय, क्लोरीन टाकलंय आपण. ओके. प्लस प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, बाय प्रोडक्ट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ HCl. हे झालं पहिलं पॉसिबल प्रॉडक्ट.
दुसरं समजा काय मुलांना असं की नाही सर त्या दुसऱ्या कार्बनला अटॅक करून दाखवा, तिथे बघूया काय मिळतंय. तुम्ही इथे जरी अटॅक केला प्रोसेस तर सेमच करायची, की तुम्हाला इथून हायड्रोजनला रिप्लेस करायचंय आणि क्लोरीनला ॲड करायचंय. मग मला सांगा, तिथला हायड्रोजन जर मी कमी केला, तर CH3चं काय होणार सांगा मला? इथे होणार CH2. CH2च्या पुढे कोण आहे? CH3 आहे. फक्त काय करावं लागेल? क्लोरीनला या साईडला दाखवावं लागेल. आता मला सांगा, तुम्हाला मिळालेलं हे सेकंड प्रॉडक्ट आहे. त्याचं करस्पॉन्डिंग बाय प्रॉडक्ट पण आपण दाखवलं. फर्स्ट प्रॉडक्ट आणि सेकंड प्रॉडक्ट दोघं डिफरंट आहेत का? नो सर. केदार तुला काय वाटतं? केदार उकरडे. आयुपास म्हणून वेगळे. ऋषिकेश. सेम आहेत सर. दोघंही प्रॉडक्ट कसे आहेत? सेमच आहे. समजा आपल्याला समजून घ्यायचं की दोघं प्रॉडक्ट सेम कसं काय झाले, आपण ते समजून घेऊ. आपण त्याला काय करू मुद्दामून त्याला IUPAC नोमेनक्लेचर करू. मला सांगा IUPAC नोमेनक्लेचर करताना ज्या साईडने हॅलोजन क्लोज आहे त्या साईडने नंबरिंग करावं लागतं. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. हॅलोजन किती नंबरच्या कार्बनला आहे? फर्स्ट नंबरच्या कार्बनला आहे. मग या कंपाऊंडचं नाव काय येणार? द कंपाऊंड इज 1 क्लोरो इथेन. कंपाऊंडचं नाव काय आलं? 1 क्लोरो इथेन. पहिल्या मॉलिक्यूलचं नाव आलं 1 क्लोरो इथेन. दुसऱ्या मॉलिक्यूलचं पण IUPAC नेम लिहायचंय. IUPAC नेम लिहिताना हॅलोजन बघा कुठल्या साईडने क्लोज आहे. सो याला मी नंबरिंग करतोय कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. पुन्हा याचं नाव काय येणार सांगा मला? 1 क्लोरोइथेन. 1 क्लोरो इथेन. मग नावानुसार तुम्हाला कळते की दोघं मॉलिक्यूल कसे आहेत? दोघं मॉलिक्यूल सेमच आहे. मग तुम्ही या क्लोरीनची ॲडिशन या पहिल्या कार्बनला केली किंवा या दुसऱ्या कार्बनला केली तरी मिळणारे प्रॉडक्ट कसे मिळत आहे तुम्हाला? सेम मिळत आहे. मग तुम्ही कशाही पद्धतीने ॲडिशन या केसमध्ये या एक्झाम्पलमध्ये करू शकताय. तुम्ही पहिल्या वेळी ॲडिशन करा, तुम्ही दुसऱ्या वेळी ॲडिशन करा. तुम्हाला असे 2-2 प्रॉडक्ट लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही एकच प्रॉडक्ट लिहायचं. कुठलं पण एकच प्रॉडक्ट. मग मी जनरली लिहिताना कसं लिहितो? CH3 प्लस Cl2 in presence of sunlight or ultraviolet light there is a formation of CH3 CH2Cl प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतंय? HCl. बस एवढीच आपली ही मेन रिॲक्शन आहे. ओके. सो आता याच्या पुढे जाऊया आपण. याच्या पुढे अजून बघूया काय काय आहे. याच्यामध्ये थोडंसं आता चेंज होणार. चेंज कसं होतं बघा. मी तुम्हाला पहिल्यांदा 1 कार्बनचा मिथेन घेतला होता. सेकंड एक्झाम्पल मी घेतलाय 2 कार्बनचा इथेन. आता मी 3 कार्बनचा प्रोपेन घेतोय. 3 कार्बनचा प्रोपेन घेतोय मी आता. CH3 CH2 CH3 याच्यामध्ये आपण ऍड करतोय क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और अल्ट्राव्हायोलेट लाईट. आता मला एक सांगा, जो फर्स्ट वाला कार्बन आहे, जो इथे फर्स्ट वाला कार्बन आहे आणि जो लास्ट वाला कार्बन आहे ते दोघं सेमच आहेत ना? CH3 हो सर. येस. Yes, sir. पण हो सर. जो मधला कार्बन आहे तो तर नक्कीच डिफरंट आहे. तो आहे CH2. याचा अर्थ मला आता तुम्हाला 2-2 प्रॉडक्ट दाखवावे लागतील. त्याच्यामध्ये हे तिसऱ्याची आवश्यकता नाहीये कारण हा सेमच आहे. याला इथून काढून टाकू आपण. मला आता तुम्हाला असे नंबर ऑफ प्रॉडक्ट दाखवावे लागतील. पुन्हा आपण 2 प्रॉडक्ट मिळवून बघू आणि बघूया दोघांचं नाव सेम येतंय की नाही येतंय. काही मुलांचं म्हणणं असेल की क्लोरीनची ॲडिशन या पोझिशनला करा. काही मुलांचं म्हणणं असेल की नाही सर क्लोरीनची ॲडिशन या पोझिशनला करा. आपण काय करू? दोघं पण पॉझिटिव्ह बघू. केस नंबर 1 आणि केस नंबर 2. जर मी केस नंबर 1 चा विचार केला की मला फर्स्ट पोझिशनला क्लोरीनला जोडायचंय. तर मला हे सांगा, फर्स्ट पोझिशनला क्लोरीन जोडायचं असेल तर तिथला हायड्रोजन काढावं लागेल. तिथे CH3 आहे. CH3 मधला एक हायड्रोजन कमी केला तर होणार CH2. मग त्या CH2 ला तुम्हाला जोडायचं काय? क्लोरीन जोडायचं आहे. जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट दिसायला असं असेल बघा. CH3 CH2 CH2 आणि इथे कोण जोडला जाणार? क्लोरीन जोडला जाणार. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 1 क्लोरो प्रोपेन. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे? 1 क्लोरो प्रोपेन. आता काही मुलांचं म्हणणं असलेलं सर सेकंड पोझिशनला अटॅक करा बघा प्रॉडक्ट सेम मिळतंय का? चला आपण आधी अटॅक करून घेऊ. कुठल्या पोझिशनला? सेकंड पोझिशनला. सेकंड पोझिशनला मला अटॅक करायचा असेल तर तिथून मला आधी काय बाहेर काढावं लागेल? मला हायड्रोजनला बाहेर काढावं लागेल. मग मला एक सांगा, हायड्रोजनला बाहेर काढून तिथे कोणाला टाकायचं? क्लोरीनला टाकायचं आपल्याला. मग अशी प्रोसेस केल्यानंतर प्रोडक्ट बघा तुम्हाला काय मिळतंय. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3
CH3 इथे CH कसं काय झाला, कारण आपण एक हायड्रोजन काढलाय आणि एक हायड्रोजन काढून एक काय टाकलंय आपण, क्लोरीन टाकलाय आणि दोघांचाही बाय प्रोडक्ट सेम मिळतं तुम्हाला, HCl बाय प्रोडक्ट मध्ये आपण काही इंटरेस्ट घेत नाही. आता मला सांगा या मॉलिक्युलचं नाव काय येणार. द नेम ऑफ मॉलिक्युल इज 2-chloro-propane. द नेम ऑफ मॉलिक्युल इज 2-chloro-propane. मॉलिक्युलचं नाव समजलं का कसं आणलंय सगळ्यांना. हो सर. ओके. Yes, sir. आता मला एक सांगा, ऍडिशन जर मी वेगवेगळ्या पोझिशनला केली पण या एक्झाम्पल मध्ये मिळणारे प्रोडक्ट तुम्हाला सेम मिळाले आहेत का. नो No, सर. sir. नाही. याचा अर्थ असा आहे की या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये ऍडिशन कशी पण करून चालणार नाहीये. जेव्हा एक कार्बन होता तेव्हा आपण ऍडिशन कशी पण केली, जेव्हा 2 कार्बनचं एक्झाम्पल घेतलं तेव्हा आपण ऍडिशन कशी केली, पण 3 कार्बनचा कंपाऊंड घेतला आणि ऍडिशन कशी केली तर प्रोडक्ट मात्र आता सेम मिळत नाही. प्रोडक्ट तुम्हाला कसे मिळत आहेत, डिफरंट मिळत आहे. आणि मागच्या केसमधले प्रोडक्ट कसे मिळाले होते तुम्हाला, सेम प्रोडक्ट मिळाले होते. मग मला हे सांगा, मागच्या केसपर्यंत ऍडिशन कशी केली तर काही फरक पडत नव्हता, पण या केसमध्ये कशी पण ऍडिशन केली तर फरक पडतो आहे, कारण तुम्हाला प्रोडक्ट वेगवेगळे मिळत आहेत. मग अशा केसमध्ये जे सेकंड पोझिशनला अटॅक झालाय दॅट इज 2-chloro-propane, हे कंपाऊंड जास्त स्टेबल असतं ॲज कम्पेअर टू फर्स्ट वन. आणि हे स्टेबल असल्यामुळे या दोघांचं जे पर्सेंटेज असतं त्या टोटल पर्सेंटेजपैकी 55% हे कोणाचे असतात, 2-chloro-propaneचे, आणि रिमेनिंग 45% हे कोणाचे असतात, 1-chloro-propaneचे. आणि 1-chloro-propane हे 45% आहे, 2-chloro-propane हे 55% आहे. ज्याचं पर्सेंटेज जास्त असतं त्याला आपण कुठलं प्रोडक्ट बोलतो, दॅट प्रोडक्ट इज कन्सिडर ॲज अ मेजर प्रोडक्ट. ज्याचं पर्सेंटेज कमी आहे त्याला आपण काय बोलतो, मायनर प्रोडक्ट बोलतो. ओके. सो मग आता ही रिॲक्शन तुम्हाला तिसरी रिॲक्शन समजली का आपण कशा पद्धतीने केली आहे. सर स्टेबल म्हणजे कसं. स्टेबल म्हणजे कसं असतं की या केसमध्ये हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन जर या मधल्या कार्बनला जोडला गेला असेल तर मोलेक्युलमध्ये एनर्जी कमी असते. मोलेक्युलमध्ये काय कमी असते, एनर्जी लो असते. आणि मोलेक्युलमध्ये एनर्जी जेवढी कमी असेल तेवढं त्याची स्टॅबिलिटी कशी असते, जास्त असते. म्हणजे या पोझिशनला अटॅक झाला तर मोलेक्युल मधली एनर्जी कशी असते, कमी असते. आणि जितकी एनर्जी कमी असते तेवढं प्रोडक्ट कसं असतं, स्टेबल असतं. स्टेबल प्रोडक्ट म्हणजे काय असतं बघा, समजा तुमच्या समोर 2 पॉट मी ठेवले आहेत आणि दोघं पॉटमध्ये वॉटर आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की एका पॉटमध्ये हॉट वॉटर आहे आणि एका पॉटमध्ये कोल्ड वॉटर आहे. आता मला हे सांगा, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचा हात टाकायचा आहे तर तुमची चॉईस कुठली असेल, हॉट वॉटर की कोल्ड वॉटर. कोल्ड. ऑब्व्हियसली कोल्ड वॉटर. तुम्हाला काय वाटलं की कोल्ड वॉटरमध्ये टाकावा हात, कारण तुम्हाला कळतंय ते हॉट वॉटर आहे, ते गरम आहे, हात भाजणार, त्रास होणार. हॉट वॉटरकडे जास्त काय आहे, एनर्जी आहे. आणि जेवढी जास्त एनर्जी असेल तेवढं ते वॉटर कसं असणार आहे, अनस्टेबल असणार आहे. ते तुम्ही तुमच्या हातासोबत इमिजिएटली रिॲक्ट होऊन जाणार. जर कोल्ड वॉटर असेल, कोल्ड वॉटर आहे याचा अर्थ त्याच्याकडे एनर्जी कशी आहे, लो आहे. आणि एनर्जी लो असल्यामुळे ते कोल्ड वॉटर कसं आहे, स्टेबल आहे, तुमच्या हाताला काही डॅमेज करणार नाही ते. येतं लक्षात मी काय सांगतोय. हो सर. येस. मग स्टेबलचा अर्थ काय असतो, स्टेबलचा अर्थ असा असतो की त्या मॉलिक्युलकडे लो एनर्जी, कमीत कमी एनर्जी असते. आणि जितकी एनर्जी कमी असेल तेवढं प्रॉडक्ट कसं असतं, जास्त स्टेबल असतं. पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना. येस सर. अदर स्टुडंट्स. येस सर. ओके. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन, हा बोला. तर पण तो टर्शरी आणि नंतर मग सेकंडरी, मग असं त्याची अशी सिरीज असते ना रिॲक्टिव्हिटीची. मग हा सेकंडरी कसं स्टेबल अजून जास्त प्रायमरी पेक्षा. तुम्ही सांगा कसं काय स्टेबल आहे. सर एनर्जी लो आहे तर बॉन्ड नाही बॉन्ड हे तर लवकर झालं, एनर्जी लो आहे आणि एनर्जी लो असल्यामुळे स्टेबल आहे, ते मान्य आहे. आता तिचं असं म्हणणं आहे की हा वरचा जो आहे तो प्रायमरी अल्किल हायड्राइड आहे, जो खालचा आहे तो सेकंडरी अल्किल हायड्राइड आहे. टर्शरी तर नाहीच आहे या केसमध्ये. मग मला सांगा, आपण जर विचार केला CH3 ग्रुपचा तर या मॉलिक्युलला 2-2 अल्किल हायड्राइड आहे. आणि दोघंही अल्किल हायड्राइड कुठले ग्रुप असतात सांगा, अल्किल अल्किल हायड्राइड नाही, दोघंही अल्किल ग्रुप कुठले असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढले तर स्टॅबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. कालचाच टॉपिक.
फक्त काल अल्कोहोल शब्द होता, आज अल्किल हायड्रेट शब्द आहे. तुला कळलं का मी काय सांगितलं ते? येस सर. हां, कळलं आता. हां, म्हणजे मी बोलते कालच्या टॉपिकनुसार जरी आपण गेलो तरी सेमच होतंय. इथे याच्याकडे 2-2 अल्किल ग्रुप आहे म्हणून तर स्टॅबिलिटी कशी त्याची जास्त आहे. जितके अल्किल ग्रुप वाढणार तेवढं अजून जास्त स्टॅबिलिटी मिळणार तुम्हाला. ओके? समजलं की नाही समजलंय? समजलं सर. येस. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण बघूया. आपल्याला पुढची रिएक्शन बघायची आहे. जी रिएक्शन कुठली असणार आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. 1 मिनिट. आपण आता एन-सी-आर-टी नुसार जातोय. तुम्ही एन-सी-आर-टीचे बुक घेतलेत का? सर 11चे होते, मला माहित नव्हतं 12चं चालू केलंय. बरं ठीक आहे. असं आहे आता तुमचं दोघंही बुक्स तुमच्याकडे असू द्या. 11 पण असू द्या, 12 पण असू द्या. एक वेळ 11चं नाही ओपन केली चालेल, पण 12 सध्या घेऊन टाका फटाफट. ओके. सो आणि घेताना एकाच चक्करमध्ये सगळे कामं करा. 10-10 चक्कर मारू नका. नोटबुक घ्यायला वेगळी, नोटबुक घ्यायला वेगळी, बुक घ्यायला वेगळं, पेन घ्यायला वेगळं. बाहेर शक्यतो पडू नका. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 1400 मुलं, 1500 मुलं होम क्वारंटाईन आहे. त्यातले 50-60 मुलं हॉस्पिटलाइज्ड आहे. त्यामुळे सिरियसली व्हा. काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. तुम्ही इकडे-तिकडे फिरता आणि घरातल्यांना त्रास देता असं नको व्हायला. ओके. काय सांगतोय कळतंय का मी? हो सर. सर काही होत नाही हो. असा विचार करू नका. ओके. सो मलाही शेवटी माझी टेस्ट करून घ्यावी लागली होती. मी पण आजारी पडलो होतो. ठीक आहे. लकीली ती निगेटिव्ह आली. अदरवाईज पुन्हा आमच्या फॅमिलीला प्रॉब्लेम झाला असता. सो लेट्स कंटिन्यू. जेव्हा काही गोष्टी घडतात ना तेव्हाच आपण घाबरतो. अदरवाईज मी पण बिंदास होतो आणि जेव्हा वाटलं की आता काही खरं नाहीये मग तेव्हा गपचूप जाऊन टेस्ट केली. तेव्हा शांत बसलो, कोपऱ्यात राहून एका कोपऱ्यात बसून घेतलं, लेक्चर घेत बसलो एका रूममध्ये, नाही का? सो जेव्हा गोष्टी घडतात तेव्हाच आपण त्याचा सिरियसनेस दाखवतो. त्याच्या आधी काही नाही, चलताय या टाईपचं असतं. चला आता पुढची एक रिएक्शन बघायची. त्या पुढच्या रिएक्शनला मी नाव देतोय दिस इज अन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरं हायच करू शकेस. सर काही नाही होत, मला झाला होता. बरं बाबा ठीक आहे. काही होत नाही. ठीक आहे. ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐका, बाकीच्यांनी सोडून द्या. सो नाउ दिस इज नेक्स्ट पार्ट दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. रिएक्शनचा मिनिंग समजून घेऊ आपण आधी. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बघा आधी एक रिएक्शन मी तुम्हाला दाखवून देतो आणि मग बघूया की नेमकं ती रिएक्शन तुम्ही कुठल्या लॉजिकच्या बेसवरती सॉल्व्ह करताय. समजा मी तुम्हाला एक ॲरोमॅटिक कंपाऊंड दाखवलं. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. मी तुम्हाला टोल्यून दाखवलंय. टोल्यून 11th पण हे नाव होतं. टोल्यूनचं स्ट्रक्चर मला कोणी सांगेल का टोल्यून कसं असतो नेमका? बेन्झीनला CH3 असतो. येस, बेन्झीनला CH3 असतो. इथे बेन्झीनला कोण असतं? CH3 ग्रुप असतो. बेन्झीन ड्रॉ करायचा आणि बेन्झीनला फक्त CH3 जोडून द्यायचा. सो हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? टोल्यूनचं आहे. आणि याची रिएक्शन समजा आपण कुठल्याही हॅलोजन सोबत करतोय. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कोणी पण घेतला सपोज. मी जनरल फॉर्म्युला वापरतोय X2 इन प्रेझेन्स ऑफ Fe. Fe वापरू शकतोय. Fe इन प्रेझेन्स ऑफ डार्क किंवा तुम्ही वापरू शकताय FeCl3 फेरिक क्लोराईड वापरू शकताय. दोघांपैकी तुम्ही कुठलं पण एक वापरू शकताय. ओके. सपोज मी Fe आणि डार्क कंडिशन इथे मेन्शन केली. आता बघा एक्झॅक्टली काय होतं. हे तर कॅटलिस्टचं काम करतंय. आयन काय करतोय? ॲज अ कॅटलिस्ट काम करतोय. हा कॅटलिस्ट जो आहे Fe किंवा FeCl3 हे एक प्रकारे लेविस ऍसिड म्हणून काम करत असतात. दे बिहेव ॲज अ लेविस ऍसिड. आता बघा एक्झॅक्टली रिएक्शन काय होते. हा जो X आहे ना, लेट्स कन्सिडर एक्झाम्पल ऑफ X. मी त्याला X असंच मेन्शन करतोय आणि याच्यासोबत मी दाखवला आहे FeCl3. सपोज मी दाखवलंय FeCl3. हा जो Fe आहे ना, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह या एका इलेक्ट्रोनिगेटिव्हला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अशा 2 स्पेसिस मिळतात. एक स्पेसिस मिळते तुम्हाला X आणि दुसऱ्या स्पेसिस मिळते तुम्हाला FeCl3 आणि त्याच्याकडे एक्स्ट्रा X गेला आहे, तो पण इथे मी मेन्शन करतोय. आता बघा या केसमध्ये काय झालं. या Feने या Xला ओढण्याचं काम केलं, जेणेकरून X मधला बॉन्ड काय झालाय? ब्रेक झाला आहे. आणि हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथे तो X पॉझिटिव्ह
आणि FeCl3 विथ X निगेटिव्ह असे दोन तयार होतात. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. आता आपण काय करू, रिएक्शन अजून चांगली समजण्यासाठी या Xला आपण इथून रिप्लेस करू आणि एक प्रॉपरली हॅलोजन तिथे ऍड करू आपण. एक प्रॉपर हॅलोजन ऍड करू म्हणजे रिएक्शन तुम्हाला क्लिअरली समजेल. इथे मी Xला काढलंय. Xच्या ठिकाणी आपण एखादा क्लोरीन किंवा काहीतरी घेऊ आता. इथे पण मी FeCl3 यूज करतोय. रिएक्शन समजण्यासाठी सांगतोय फक्त. इथे आपण कोणाला यूज करतोय, सपोज आपण Cl2 ला यूज करतोय आणि इथे आपण यूज करतोय FeCl3. बघा मी तुम्हाला काय सांगतोय. आधी Cl आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हेल्प कोण करतोय, FeCl3 हेल्प करतोय. हा जो FeCl3 आहे त्यातला Fe इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, त्या इलेक्ट्रो निगेटिव्हला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. म्हणजे तुम्हाला एक मिळणार असं Cl प्लस प्लस FeCl4 मायनस असे दोन स्पेसिस तुम्हाला मिळतील. त्यातला जो काही हा क्लोरीन आहे ना, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफाईल. आणि आता हा इलेक्ट्रोफाईल इथे वापरला जातो बॉन्ड फॉर्मेशनसाठी. हा जो टोल्यून मी तुम्हाला दाखवलाय, टोल्यूनच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला क्लोरीनचा अटॅक होणार आहे. आता मला कोणी सांगू शकेल का की या टोल्यूनच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला का अटॅक होतोय, मेटा पोझिशनला अटॅक का होत नाहीये? थांब, मी तुम्हाला आधी प्रोडक्ट दाखवतो. मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो तेव्हा तुम्हाला अंदाज किंवा लिंक लागू शकते. इथे मी तुम्हाला दाखवतोय टोल्यून, ॲज इट इज टोल्यून दाखवलाय. इथे CH3 दाखवलाय. एकाचा अटॅक केलाय अर्थ पोझिशनला, इथे अटॅक केलाय क्लोरीनचा. प्लस अजून एक प्रोडक्ट तुम्हाला मिळतंय जे पॅरा पोझिशनला अटॅक होतोय. ओके. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट HCl. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे, ट्वाइस HCl. बॅलन्स करण्यासाठी आपण याला 2 टाइम्स, याला 2 टाइम्स दाखवू. आता मला हे सांगा, तुम्हाला असे दोन दोन प्रोडक्ट मिळाले. एक जे प्रोडक्ट मिळाले त्याला तुम्ही नाव देताय O क्लोरोटोल्यून आणि दुसरं प्रोडक्ट आहे त्याला तुम्ही नाव देताय P क्लोरोटोल्यून. ओके. आता हे दोन प्रोडक्ट फॉर्म झाले, रिएक्शन संपली. पण माझा क्वेश्चन असा आहे की नेमकं ऑर्थोला अटॅक होऊ शकतोय, पॅराला अटॅक होऊ शकतोय, मेटाला अटॅक का नाही झाला? तर मेटावर पॉझिटिव्ह चार्ज येतो ना रेझोनन्समुळं. आता तसं म्हणण्यापेक्षा आपण काय सांगायचं असतं, त्याची मेन थेरी समजून घ्या मी काय सांगतोय आता. त्याची इम्पॉर्टंट थेरी आहे जी तुम्हाला क्लास 12 साठी खूप महत्वाची असेल. 11th पण हे सांगितलं होतं आणि तेव्हा हे बोललो होतो की आपल्याला हे 12th ला लागणार आहे. ओके, पण ठीक आहे, चला हरकत नाही. आता ते पुन्हा एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. तुम्ही फक्त काय करायचं, बेन्झीनच्या वरती आधीपासून कुठला ग्रुप प्रेझेंट आहे त्याची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती पाहिजे. जर बेन्झीनच्या वरती OH ग्रुप प्रेझेंट असेल, CH3 ग्रुप प्रेझेंट असेल, NH2 ग्रुप प्रेझेंट असेल, हे जे ग्रुप्स आहेत या ग्रुप्सला कुठली कॅटेगरी बोलतात, दे आर सेड टू बी इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग. दे आर सेड टू बी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. यांना कुठले ग्रुप्स बोलतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि बेन्झीनच्या वरती जर आधीपासून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असेल तर बेन्झीनची ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ही काय होत असते, ऍक्टिव्हेट होत असते. सॉरी, बेन्झीनची ऑर्थो आणि पॅरा पोझिशन काय होते, ऍक्टिव्हेट होते. बेन्झीनची ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट होते याचा अर्थ अटॅक करणारा कुठे अटॅक करतो, ऑर्थोला अटॅक करतो आणि पॅराला अटॅक करतो. आणि जर समजा बेन्झीन वरती NO2 ग्रुप असेल, NO2, त्याच्यानंतर COOH ग्रुप असेल, COOR ग्रुप असेल, CONH2 ग्रुप असेल किंवा C OR झालाय, तो पण झालाय, COO NH2 झालाय, OH झालाय किंवा COO. हा ठीक, एवढी इनफ आहे. काय म्हणताय, कीटोन. हा, किंवा फक्त किटोनिक ग्रुप असेल किंवा CO ग्रुप असेल, किटोनिक ग्रुप असेल किंवा अल्डेहाइड सुद्धा असेल, COH असेल, त्याला CHO बोलतात, सॉरी त्याला काय बोलतात, CHO. असे काही ग्रुप्स असतील तर हे जे आता मी सेकंड ग्रुप तुम्हाला दाखवले, जी सेकंड लिस्ट तुम्ही बघताय बऱ्यापैकी मोठी आहे, तर या ग्रुपला कुठले ग्रुप बोलतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप बोलताय.
यांना आपण कुठले ग्रुप बोलतो? दे आर सेड टू बी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि बेन्झीनच्या वरती जर आधीपासून इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असतील तर बेन्झीनची कुठली पोझिशन ऍक्टिव्हेट होते? मेटा पोझिशन. याचा अर्थ अटॅक करणारा स्पेसिस अटॅक कुठे करतो? फक्त मेटा पोझिशनला. मग आता बघा, बेन्झीनच्या वरती आधीपासून कोण होता? CH3 होता. CH3 म्हणजे तो कुठल्या फॅमिलीतला आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग फॅमिलीतला आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग फॅमिली मधला असेल तर कुठल्या पोझिशनचं ऍक्टिव्हेशन होतं? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट होता. ऑर्थो पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट होतात याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असं की अटॅक कुठल्या पोझिशनला होणार आहे? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅक होणार आहे. मग आपण इथे अटॅक करताना फक्त कुठल्या पोझिशनला अटॅक केलाय? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आपण अटॅक केलाय. ओके, समजलं का त्यांना? ऑर्थो आणि पॅरालाच अटॅक का केला आपण? हो सर. ओके. केदार, तू मध्ये गायब झाला होता का? केदार, हा सर, डिस्कनेक्ट झाला होता थोडं. मला कसं काय कळलं? ओके. तर अजून मध्ये ऑर्थोन पॅराला अटॅक केल्यावर काय फरक पडतो का? हा फरक पडतो का म्हणजे बघा, म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का? आता मी तुम्हाला सांगतो काय ते. तुम्ही जो क्वेश्चन राईज केला त्याचं मला एक्झाम्पल देतो. समजण्यासाठी फक्त सांगतोय की असंच का होतं, असंच का होतं हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगतोय. म्हणजे तुझ्या क्वेश्चनचं आन्सर जर द्यायचं असेल तर हो, फरक पडतो, फरक होतो, येस, एवढं आन्सर आहे. पण कसा फरक पडतो ते समजून घ्या. आता मला एक सांगा, आधीचं जे केमिकल होतं प्युअरली टोल्यून होता. आणि टोल्यून नंतर म्हणजे आपण एक्झाम्पल कसं घेऊ माहिती का? आधीचं एक्झाम्पल घेऊ आपण सोडियम. जसं आपण टोल्यून घेतलं तसं आपण सोडियम घेतलंय. तुम्हाला सोडियमची प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे की सोडियमला जर आपण ओल्या हाताने टच केलं किंवा सोडियमवरती जर पाणी पडलं तर लगेच सांगा सोडियम काय स्टार्ट करतो? फायर स्टार्ट फायर करतो. पकडतो. आपला हात जळू शकतोय जर आपले हात ओले असतील तर. पण सोडियमला जर मी क्लोरीन जोडला म्हणजे काय तयार झालं? आता NaCl तयार झालं. आता मला सांगा, पाण्यात टाकून गुळण्या करतो की नाही आपण याच्या? अरे करतो की नाही? गार्लिंग करतो की नाही आपण? अरे NaCl सर. वापरलंय की नाही घरात? हो सर. मला हे सांगा, डॉक्टर सांगतात ना कधी कधी घसा दुखत असेल तर थोडंसं कोमट पाणी घ्या, त्यात मीठ टाका, त्याच्या गार्गलिंग करा, गुळण्या करा, असं डॉक्टर बोलतात की नाही? पण मला हे सांगा, एकटा सोडियम पाण्यात टाकून गुळण्या करू शकतो का आपण? हो. आपलं तोंड कायमचं बंद होऊन जाईल नाही का? उघडू शकत नाही आपण. कारण त्या एकट्या सोडियमची प्रॉपर्टी वेगळी. पण त्याला जर आपण क्लोरीन अटॅच केला तर त्याची प्रॉपर्टी चेंज झाली. मग तसंच इथे टोल्यूनच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या आणि ऑर्थो आणि पॅराला क्लोरीनचा अटॅक केला तर प्रॉपर्टी पूर्णपणे काय झाल्या? बदलून गेल्या. म्हणजे ऑर्थो आणि पॅराला अटॅक केला तर काही बदलतं का? तर डेफिनेटली प्रॉपर्टी पूर्णपणे काय होतात? केमिकलच्या चेंज होतात. म्हणजे हे केमिकल वेगळं आहे आणि इकडचं केमिकल कम्प्लिटली काय आहे? वेगवेगळं आहे. पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टी काय झालेल्या असतात? चेंज झालेल्या असतात. तुला हेच म्हणायचं होतं का? हो सर. येस. सर मग मेटाला पण जोडल्यावर बदलेल ना? मेटाला अटॅक होणारच नाही. नाही सर, म्हणजे दुसरं कोणी जोडलं तर? नाही ना. दुसरा जर कोणता ग्रुप? बेन्झीन वरती CH3 प्रेझेंट असेल तर मेटा पोझिशनला अटॅक होणारच नाहीये, कोणी जरी आणला तरी तुम्ही तो. येस सर. आणि आपल्याला जर मेटा पोझिशनला कोणाला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला या वरच्याला बदलावं लागेल. मग वरचा समजा मी असा घेतला, NO2 घेतला वरती आणि त्यात मी समजा क्लोरीन ऍड करतोय. मी इथे वरती NO2 घेतला आणि याच्यामध्ये मी क्लोरीन ऍड करतोय. तर आता ऑर्थोला पण अटॅक होणार नाही, आता पॅराला पण अटॅक होणार नाही. आता अटॅक फक्त आणि फक्त कुठे होणार? मेटा. मेटा पोझिशनला. आता अटॅक फक्त कुठल्या पोझिशनला होणार? मेटा पोझिशनला अटॅक होणार. मग आपण ते मेटा पोझिशनला अटॅक दाखवणार इथे. इथे आपण अटॅक कोणाचा केला? मेटा पोझिशनला क्लोरीनचा अटॅक केला. दॅट्स इट. बाय प्रोडक्ट पुन्हा तुम्हाला काय मिळणार? HCl मिळणार. सो म्हणजे हे ठरवतं की ऑर्थोला अटॅक होणार की मेटाला अटॅक होणार, ना की अटॅक करणारा कोण चाललाय. अटॅक करणारा काय नाही, जिथे अटॅक करायला तिथे अटॅक करून देईल तो. मग ठरवतं कोण? की हा CH3 असेल म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ऑर्थो पॅराला अटॅक होणार आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल
तर मेटा पोझिशनला अटॅक होणार. हे दोनच पॉईंट लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असेल तर ऑर्थो आणि पॅरलल पोझिशनला अटॅक होते आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर मेटा पोझिशनला अटॅक होतो. हे दोनच मुद्दे महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये. आपण पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ओके. सो याच्या पलीकडे आपण जाऊया आता पुढची. एक रिॲक्शन आहे सँडमेअर रिॲक्शन, जी थोडीशी लेट होणार ॲरोमॅटिक मध्ये. त्याच्या पुढची रिॲक्शन मी तुमची घेतोय फ्रॉम अल्किन. हायड्रोकार्बनचाच पार्ट आहे, होऊन जाईल आपला तेवढ्या वेळात. बघा, ज्या स्टार्टिंगला आपण रिॲक्शन चालू केल्या होत्या तेव्हा आपण अल्कोहोलचा वापर केला होता. अल्कोहोलचा वापर केला होता. अल्कोहोलमध्ये आपण काय काय ऍड केलं होतं? अल्कोहोलमध्ये आपण HX ऍड केलं होतं. अल्कोहोलमध्ये आपण PCl3 ऍड केला होता. अल्कोहोलमध्ये आपण CL5 ऍड केला होता. अल्कोहोलमध्ये आपण SOCl2 ऍड केला होता. अल्कोहोलमध्ये आपण अजून ऍड काय केलं होतं? NaBrH2SO4 ऍड केलं होतं. सगळ्यांना आठवतं का हे रिॲक्शन? हो सर. ओके. आता आपण काय सुरुवात केली आहे? आपण सुरुवात केली आहे हायड्रोकार्बनला. हायड्रोकार्बनमध्ये मी जी पहिली रिॲक्शन घेतली आहे त्याच्यामध्ये मी अल्केनचा वापर केला होता आणि अल्केनमध्ये सिंपल मी काय केलं? क्लोरीन ऍड केला. आता मी हायड्रोकार्बनमध्येच आता मी दुसरा मॉलिक्यूल वापरायला सुरुवात करतोय, जो कुठला असणार आहे? अल्किन असणार आहे. आणि मग या अल्किनमध्ये हा बोला. ते अल्कोहोल मध्ये अजून एक रिएक्शन आहे एनसीईआरटी मध्ये. कुठली रेड सांगा बरं मला. ROH बरोबर जर रेड P/H हा, रेड फॉस्फरस. ओके ओके, सांगतो. ती पण रिॲक्शन घेऊन टाकू. चला आधी आपण काय करू? अल्किन हवं तर उद्या घेऊ. आधी इथले घेऊन टाकू. इथे रेड फॉस्फरस दाखवलंय त्यांनी. रेड फॉस्फरस आणि इथे काय मेन्शन केलंय? X2 मेन्शन केलंय. ती रिॲक्शन घेऊन टाकू. येस, आहे ती रिॲक्शन. ओके, मग आपण काय करू? इथे हा टॉपिक काय करतो मी आता इथे स्टॉप करतोय. उद्यापासून आपल्याला काय सुरुवात करायची आहे? अल्किनला सुरुवात करायची, पण ते उद्यापासून. मग आता आपण काय करू? ही जी राहून गेलेली रिॲक्शन आहे त्याला कंटिन्यू करू आपण. ओके, इथेच लगेच कंटिन्यू करू. नेहमीप्रमाणे रिॲक्टंट तुम्हाला कुठलं वापरायचं आहे? अल्कोहोल वापरायचं आहे. अल्कोहोलमध्ये तुम्हाला ऍड काय करायचं आहे? रेड फॉस्फरस. रेड फॉस्फरस काय प्रकार असतो? फॉस्फरसचे 3 टाईप असतात: रेड फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस आणि व्हाईट फॉस्फरस. त्यातला आपण कुठला फॉस्फरस वापरतोय? रेड फॉस्फरस वापरतोय. रेड फॉस्फरसच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही इथे X2 वापरताय. X2 म्हणजे कोण? हॅलोजन. मग या केसमध्ये हॅलोजन तुम्ही क्लोरीन वापरला तरी चालतं किंवा ब्रोमिन वापरला तरी चालतं. समजा मी इथे वापरतोय X2 लिहितो, समजा मी इथे X2 लिहिलं. आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला कन्फर्म माहिती की आपल्याला बनवायचंय अल्किल हॅलाइड, आपल्याला बनवायचं आहे हॅलो अल्केन. मग आपण नेहमीप्रमाणे काय करायचं? OH ला रिप्लेस करायचं आणि याच्यातला एकच X तिकडे पास करायचा आहे. मग मला सांगा, तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ RX प्लस तुम्हाला काय मिळणार सांगा तर बरं मला. इथे तुम्हाला RX मिळालं, प्लस तुम्हाला काय मिळणार? बघा, X होता की नाही इथे, त्यातला एकाचा आपण वापर करून घेतला. अजून एक शिल्लक आहे आणि तुम्ही काय करताय? OH ला रिप्लेस करताय आणि X टाकताय. तुम्हाला अल्किल हायड्राइड मिळालं, प्लस तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट काय मिळणार? HOX मिळणार. तुम्हाला अजून एक काय मिळालं? HOX मिळाले. ओके, सो आता हा जो मेन कंपाऊंड आहे, या मेन कंपाऊंडला आपण काय बोलतो? अल्किल हायड्राइड. याची आपण एक रिॲक्शन घेऊ आता. ओके, लेट्स टेक वन एक्झाम्पल. आपण रिॲक्शन घेताना समजा अल्कोहोल समजा मी असं दाखवलं तुम्हाला, CH3 CH2OH असं अल्कोहोल दाखवलंय. याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं समजा Cl2 तुम्ही ऍड करताय इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. तुम्ही Cl2 ऍड करताय इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. Cl2 ऍड करा, Br2 ऍड करा किंवा I2 ऍड करा. ओके, सो सांगा काय केलं पाहिजे तुम्हाला? प्रॉडक्ट सांगा फक्त काय मिळेल तुम्हाला. CH3 CH2Cl. येस, CH2Cl प्लस अजून काय मिळेल? तुम्ही रिमूव्ह कोणाला केलं? OH ला रिमूव्ह केलं. ओके, आणि या 2 क्लोरीन पैकी तुम्ही एका क्लोरीनचा यूज करून झालाय, म्हणजे अजून एक क्लोरीन शिल्लक आहे. मग तुम्हाला अशा केसमध्ये प्रोडक्ट काय मिळतं? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ HOCl असं तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळालं. मेन कंपाऊंड तुम्हाला काय मिळेल? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिल क्लोराइड. मेन कंपाऊंड इज अ फॉर्मेशन ऑफ इथिल क्लोराइड. आता मी तुम्हाला काय करतो? जस्ट पार्ट ऑफ नॉलेज याच्याबद्दल थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो की जे क्लास 12च्या P ब्लॉक मधला प्रकार आहे. तुम्हाला तो लगेच सांगतो मी, जस्ट फॉर नॉलेज पर्पज बरं का. वेळ आहे 2-3 मिनिटाचा, म्हणून आपण ते डिस्कशन करूया. ओके,
तुम्हाला मी एक टेबल आता तुम्हाला ते बघण्याची आवश्यकता नाहीये, ते मी तुम्हाला डायरेक्टली इथे सांगतो की याचे कुठले कुठले आणि किती टाइप्स असतात. आणि यू कांट बिलीव्ह त्याच्यावरती ऑलमोस्ट 6 ते 7 वेळेस क्वेश्चन विचारले गेले. बघा, एक आहे HOCl, दुसरा आहे HOClO, त्याच्या पुढचा आहे HOClO2, त्याच्या पुढचा आहे HOClO3. असे 4 मॉलिक्यूल आहे. त्यातला जो पहिला आहे त्याला म्हटलं जातं हायपोक्लोरस ऍसिड. हा जो पहिला आहे त्याला काय म्हणतात? हायपोक्लोरस ऍसिड. ओके. ज्याच्यामध्ये HOClO आहे त्याला म्हटलं जातं क्लोरस ऍसिड. क्लोरस ऍसिड. ज्याच्यामध्ये HOClO2 येतो त्याला म्हटलं जातं या केसमध्ये HOClO2 याला म्हटलं जातं क्लोरिक ऍसिड. क्लोरिक ऍसिड. आणि जो खालचा आहे त्याला म्हटलं जातं परक्लोरिक ऍसिड. परक्लोरिक ऍसिड. आता याचं इम्पॉर्टन्स काय? तर तुम्हाला MST CET आता MST CETचा पण तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. तर MST CET मध्ये याच्यावरती एकाच वर्षी 6-7 वेळेस क्वेश्चन विचारले गेलेत ऑनलाईनच्या एक्झामला वेगवेगळ्या बॅचेसला मॉर्निंग बॅच, आफ्टरनून बॅच, वेगवेगळ्या बॅचेसला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले येते. तर क्वेश्चन काय असायचे? क्वेश्चनचा पॅटर्न फक्त एकच असायचा की या केसमध्ये जो काही हॅलोजन आहे त्या हॅलोजनचा तुम्हाला काय काढायचा होता? ऑक्सिडेशन नंबर काढायचा होता. आता ऑक्सिडेशन नंबर कसा काढता हा तुम्हाला डॉक्स मध्ये शिकवलं गेलंय. ओके. सर नीट 11-12चे सगळे लेसन आहे. नीटला 11 आणि 12चे सगळे लेसन आहेत का? 11चे सगळे लेसन नाही पण 12चे सगळे लेसन आहेत. टोटल तुम्हाला 28 टॉपिक प्रिपेअर करायचे. 28 टॉपिक, 28 चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. ओके. म्हणजे जवळपास 11 पण बऱ्यापैकी कव्हर होतं. पण 11चे तुम्हाला ते ॲनालिटिकल केमिस्ट्री, त्याच्यानंतर ते बेसिक चॅप्टर आहेत ना, ते चॅप्टर तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी ड्रॉप केले. ते चॅप्टर तुम्हाला कुठे प्रिपेअर करायची आवश्यकता नाहीये. 11चं पुस्तक माझ्यासमोर आहे. मी तुम्हाला सांगतो 11चं कुठले चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर नाही करायचे. 11चं तुम्हाला चॅप्टर नंबर 2 नाही करायचा आहे, 3 पण नाही करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 7 किंवा 8 मधला 7 पण तुम्हाला प्रिपेअर नाही करायचा आहे. मग त्यांनी तुम्हाला ना S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट दिले सिलेबस मधला. मग तुम्हाला आता पिरियड टेबल, मॉडर्न पिरियड टेबल काय करण्याची गरज नाहीये. फक्त नाव बदलतात. चॅप्टरचं नाव दिलं गेलं नीटला की पिरियोडिसिटी इन द प्रॉपर्टीज, आणि आपल्याकडे नाव काय आहे? S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट असे नाव दिले. ठीक आहे. सो आता हा जो मॉलिक्यूल आहे हे का घेतलं मी तुमचं? कारण याचं नाव मला तुम्हाला सांगायचं होतं. याचं नाव काय आहे? हायपोक्लोरस ऍसिड. दॅट्स इट. आणि जो रेस्ट ऑफ द पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा आत्ताचा तरी पार्ट नाहीये, म्हणजे आजचा तरी पार्ट नाहीये. 2-4 नाही, पी ब्लॉक जेव्हा आपला चालू होईल क्लास 12चा तेव्हा तुम्हाला हा टॉपिक शिकवला जाईल. पण आजच्याच याचं काही करण्याची आवश्यकता नाहीये. सिंपल एक रिॲक्शन घेतली. रेड फॉस्फरसची पण रिॲक्शन आपली इथे झाली आहे. म्हणजे आता अल्कोहोलच्या आपल्या सगळ्याच रिॲक्शन झाल्या. ओके. सो मग आता पुढच्या लेक्चरला आपण हायड्रोकार्बनचा अल्केन तर बघून झालाय आपला. हायड्रोकार्बन मधला आपल्याला उद्याच्या लेक्चरला अल्किन बघायचं आहे. हायड्रोकार्बन मधला आपल्याला अल्किन बघायचं आहे. ठीक आहे. ते उद्याच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. आजचं लेक्चर इथे स्टॉप करतोय. आजचे पण 2 लेक्चर झाले आपले 40-40 मिनिटाचे. ते 35-40 मिनिटाचे असतील ते. तर दोघंही व्हिडिओ अपलोड करून देतो आणि मग तुम्हाला एकाच वेळेस प्लेलिस्ट शेअर करून देईल. ओके. हो, एकाच वेळेस अपलोड करून देईल सगळं. ऑलरेडी कालचे अपलोड करून झाले, आजचे बाकीत फक्त. सर ठीक आहे. कुठं करतात अपलोड? मी तुम्हाला माझ्याच YouTube चॅनलवरती अपलोड करतोय. त्याची मी तुम्हाला प्लेलिस्ट देऊन टाकेल. आणि एकदा की तुम्हाला प्लेलिस्ट मिळाली तर तुम्हाला ते आपोआप अपडेट झालेले मिळत जातील. हो सर, म्हणजे ते स्टार्टिंग पासून केलं नाही ना मी, तर मग पहिलेचे पण पाहिजे नाही, तसले. पहिले त्याला तुम्हाला लेक्चर 1, लेक्चर 2 सगळं मिळेल.